नमस्कार, मी जान्हवी मुळे BBC न्यूज मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र या निवडणूक विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। भारतामध्ये यंदा महिला मतदारांची टक्केवारी ही पुरुषांपेक्षा अधिक असेल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच महिलांचं मत हे खरं तर पुरुषांच्या मतापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरू शकतं। असं असलं तरी सुद्धा बहुतेक जर आपण राजकीय पक्षांच्या उमेदवारांवरती नजर टाकली तर तिथे महिलांची संख्या कमी दिसून येते। याला अपवादही आहेत। तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षाने पश्चिम बंगालमध्ये 40% महिला उमेदवार दिलेत, तर बिजू जनता दलानेही 30% महिला उमेदवार दिलेले आहेत। पण याही पलीकडे जाऊन कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या महिलांची संख्या तर आणखी कमी आहे। सगळ्या राज्यांमध्ये जर आपण नजर टाकली तर महाराष्ट्र हे मात्र राज्य असं आहे जिथे पंकजा मुंडेंच्या सारख्या एक कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्या पाय भक्कम रोवून उभ्या सुद्धा आहेत। पंकजा यांना आज आपण अनेक प्रश्न विचारणार आहोत। त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध आता सुधारले आहेत का, त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांविषयी त्यांना काय वाटतं आणि निवडणुकीची तयारी त्या कशी करतायत। माझे सहकारी मयुरेश कोण्णूर त्यांची मुलाखत घेणार आहे। मी मयुरेश आणि पंकजा मुंडे दोघांनाही मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते। त्याचबरोबर जे लोक हा कार्यक्रम जिओ ॲप किंवा यूट्यूब किंवा फेसबुक या माध्यमातून बघतायत त्यांना सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न प्रतिक्रिया कळवत रहा। आम्ही त्यांचा नक्की समावेश करू या कार्यक्रमामध्ये। नमस्कार, BBC मराठीच्या या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमाला सकाळपासून आपण सारे फेसबुकवर, यूट्यूबवर, ट्विटरवर काही निमंत्रित समोर या प्रेक्षागृहामध्ये आपल्या सोबत आहेत। संपूर्ण निवडणुकींवर होती हा केंद्रित आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न हा होतो की जे सत्ताधारी आहेत त्यांना प्रश्न पहिले विचारले जाणे आणि महत्त्वाचे विचारले जाणं हे आवश्यक असतं कोणत्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी जेव्हा आपण चर्चा करत असतो त्यावेळेस। आणि या सगळ्या चर्चासत्रामध्ये आता पंकजा मुंडे आलेले आहेत। जसं जान्हवींनी सांगितलं की एक महत्त्वाच्या महिला नेत्या केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या म्हणून पण तुमचं नाव आहे। पण त्यासोबतच या चर्चासत्रामध्ये आम्ही त्यासोबतच सरकारची केवळ राज्यातल्या नव्हे तर केंद्रातल्या सरकारची सुद्धा केंद्रातल्या सरकारची, कारण ही परीक्षा आहे पहिली, आणि भाजप जो बहुमतामध्ये केंद्रात राज्यात आणि बहुसंख्य राज्यांमध्ये बहुमतामध्ये आहे त्या पक्षाची प्रतिनिधी म्हणून आपल्याला प्रश्न विचारायचे। सगळ्यात पहिलं म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी सकाळपासून परत चेक करतोय, मी आता शेवटी पण गेलो 5 मिनिटापूर्वी आणि परत ट्विटरवर जेव्हा बघतो तेव्हा तुमचं नाव अजूनही ट्विटरवर पंकजा गोपीनाथ मुंडे असंच आहे, चौकीदार पंकजा मुंडे असं नाहीये। असं का, काही ठरवून केलेलं आहे, काही कारण आहे त्याच्यामध्ये? नाही, असं काही कारण नाहीये। अशी एक कॉन्सेप्ट जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्या सोशल मीडियाची जी टीम माझं काम बघते त्यांनी ऑलरेडी माझ्या चौकीदार पंकजा मुंडे असं केलं। पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने ट्रोल्स सुरू झाले त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझ्यामुळे या संकल्पनेला त्रास होऊ नये म्हणून मी ते विड्रॉ केलं, एवढंच कारण आहे। कारण माझ्यासाठी एक प्लॅन्टेड सोशल मीडियावर एक मोठा वर्ग बसलेला असतो की मी काय करते या ॲक्टिव्हिटीज पण मॉनिटर करत असतो। जेव्हा तुम्ही प्रमुख नेत्या म्हटलं की ते ऑब्झर्व होतं आणि साहजिक आहे त्याच्यामुळे मला मोदीजींची कॅम्पेन अफेक्ट नाही होऊ द्यायची म्हणून मी त्याच्यामध्ये ट्रोलचं जे युद्ध आहे याच्यामध्ये भाजप कायमच मग सगळे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले मोदींपासून ते सगळे नेते असतील ते अगदी IT सेलपर्यंत ते सगळे सेनानी असतील तर हे कायमच ट्रोलमुळे चर्चेत असतात। पण आपल्याला असं का वाटलं की ते केल्यामुळे कॅम्पेनवर काही इफेक्ट होईल म्हणून? नाही, कॅम्पेनवर इफेक्ट होत नाही, पण जर मी एखादी गोष्ट म्हटली आणि ती पटणारे 100 पैकी 90 लोक जरी असले 10 नसले तर आय शुड ऑलवेज थिंक अबाउट इट। आणि म्हणून मी त्याच्यावर विचार केला की ह्यामध्ये मला आवश्यक वाटलं नाही की मी तो टॅग लावावा, कारण त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण कॅम्पेनवर विनाकारण चुकीचा परिणाम होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला। पण एक प्रश्न असा पडतो की ठीक आहे तुम्ही एक तुमच्याकडे कारण आहे, पण तुम्ही महिला मंत्री आहात आणि विशेषतः ज्या वेळेस महिलांचे विषय येतात त्यावेळेस महाराष्ट्रात तुम्हाला विचारलं जातं मग, आणि हे प्रश्न आता ट्विटरवर पण विचारले गेले की चौकीदार MG अकबर हे नाव आलं, चौकीदार राम कदम ज्यांची महिलांबद्दलच्या विधानांबद्दल खूप टीका झाली, भाजपला टीका सहन करावी लागली, त्यावेळेस मग पंकजा मुंडेंना काय वाटतं? कारण मीटू मुवमेंटमध्ये अजूनही अकबरांच्या उत्तरांना जे काही प्रश्न विचारले गेले त्याला उत्तर मिळालं नाही, ठीक आहे न्यायालयापर्यंत प्रकरण गेलंय, अशा वेळेस मग पंकजा मुंडेंना काय वाटतं? तुम्ही कॅम्पेन इफेक्ट होऊ नये म्हणून काही नैतिक भूमिका घेऊन ते लावत नाही आहात नाव, पण ज्यांच्या नैतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे विशेषतः महिलांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्यांनी चौकीदार लावून
ते भाजपचे नेते बनतात, अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं? हे पहा, मुळामध्ये मोदीजींची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला चौकीदार ह्या शब्दापुरतंच मर्यादित विचार करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की आपल्याला आधी सिस्टीम क्लिअर करायची असेल तर सिस्टीमला प्रोटेक्ट करावं लागेल. आणि आता ते त्या भूमिकेमध्ये ऑलरेडी होते. त्यांनी पहिल्यापासून सांगितलंय की त्यांनी एक भ्रष्टाचार मुक्त देश करण्याच्या मागे त्यांनी एक मोठी संकल्पना मागच्या वेळी राबवली आणि ती यशस्वी झाली. आणि त्यामुळे आता त्यांनी त्या पद्धतीने एक भ्रष्टाचाराचाच मुक्त असा देश देण्याचा किंवा सुरक्षित देश देण्याच्या हिशोबाने तो विषय चौकीदार ही कॉन्सेप्ट सुरू केली असावी. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते चौकीदार म्हणून जो कोणी लावतो त्याच्या काहीतरी वैयक्तिक झालेल्या आरोपांमुळे त्याचं ट्रोल सुरू होतं. आणि म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे की मी तेवढी हिंमत ठेवली की माझ्यामुळे कॅम्पेन नको व्हायला डिस्टर्ब. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की मी ते कबूल करते की जे लोक ट्रोलमध्ये बोलतात, कारण ट्रोलमध्ये बोलणाऱ्या लोकांचा जे काही माहिती असते ती माहिती पुरेशी त्यांच्याकडे नसते, त्यांना त्याबद्दलची कल्पना नसते आणि बातम्यांवर किंवा एखाद्या मीडियावरच्या झालेल्या चर्चेवर त्यांचं एक मत बनू शकतं. आणि त्याच्यामुळे मी माझं स्वतःचं ती जबाबदारी स्वीकारून मी त्याच्यातनं बाहेर पडले. पण राम कदम किंवा आणखी कोणी केलं असेल तर त्यांचा तो अधिकार आहे, कारण ते पण त्यांची एक भूमिका असू शकते आणि त्या भूमिकेने त्यांनी ते केलं. पण त्यांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कुठल्या तरी भूमिकेशी झालेल्या अपभ्रंशामुळे त्याचा परिणाम ट्रोलिंगमध्ये दिसणारच आहे. पण पंकजा मुंडे सोशल मीडियावर किंवा अशा प्रकारच्या ट्रोल्समुळे होणाऱ्या बदनामीला घाबरतात? मी नाही घाबरत. माझ्या बदनामीचं घाबरायचं काय ते विषयच नाही. आणि मी बदनाम आहे असंही मला वाटत नाही मुळामध्ये, कारण माझ्या बदनामी ज्या दिवशी माहिती फ्लो होते, आरोप होतात, नो मी त्याच्यावर बिलकुल घाबरत नाही. फक्त मी माझ्यामुळे दुसऱ्यांवर परिणाम चांगला होत असेल तर मला आनंद वाटतो आणि मला एखाद्याची दुसऱ्याची कॅम्पेन खराब होत असेल तर मी जबाबदारी घेऊन त्याच्यातनं बाहेर पडायचं माझा स्वभाव आहे तो. आणि माझा स्वभाव पहिल्यापासून स्पष्ट आहे. तर म्हणून मी तेवढी हिंमत दाखवू शकते की चला आपल्यामुळे होत असेल तर मी त्याच्यातनं बाजूला झाले. पण पंकजाताई, म्हणून प्रश्न हा येतो की आता चौकीदार हे कॅम्पेन सुरू केलं आहे. तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचाराविरुद्ध जे युद्ध आहे ते सुरू केलेलं आहे. जे आपले सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित ठेवण्यासाठी, मग राष्ट्रीय सुरक्षेपासून ते सामान्य नागरिकांचे पैसे ठेवण्यासाठी म्हणून आम्ही चौकीदार होतो असं ते झालं. मग 5 वर्षात काय झालं? आज परत प्रश्न हा तोच आहे. आपण निवडणुकीच्या निमित्तानं बोलतो. 5 वर्षात मग काय केलं? 5 वर्षामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, काळ्या पैशाच्या मुद्द्यावर हे सरकार आलं होतं. राष्ट्रीय सुरक्षेच्या 26/11च्या अटॅक नंतर एकंदरीत पूर्वीच्या सरकारने काय केलं त्याच्यावर आरोप करत हे सरकार आले होतं. मग 5 वर्षात जे सरकारने काम केलेलं आहे, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर पासून राष्ट्रीय सुरक्षेबद्दल ते महिलांच्या प्रश्नांपासून ते अनेक कुठल्या गोष्टींबद्दल लोक बेरोजगारीबद्दल विचारतायत, लोक राफेल बद्दल विचारतायत, लोक अनेक बाकीच्या प्रश्नांबद्दल विचारतायत. असं असताना मग आपण चौकीदारकडे का जातो? आपण जेव्हा विचारतो तर आपल्याला राफेल सोडून काही सुचलंच नाही पटकन. तर आपण स्वतःच लक्षात आम्ही जेव्हा मागे जेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो तर आम्ही 1000 गोष्टी नोट डाऊन करू शकत होतो. इथे अशा ओढून ताणून आणलेल्या 1-2 गोष्टी आहेत. चौकीदारच्या भूमिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आधीच गेलेले आहेत आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या बद्दल किंवा या देशाच्या प्रतिमेच्या, गरिमेच्या, आंतरराष्ट्रीय प्रतिमेच्या बद्दल नक्कीच मोदीजींनी प्रचंड मोठी वाढ केली. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठी कामं झाली आहेत. नॅशनल हायवेवर न भूतो न भविष्यती असा पैसा खर्च झालाय. जलसिंचनावर खर्च झालाय. शेतकऱ्यांना आता पेन्शनच्या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय. उज्ज्वलासारखी योजना आणली, सौभाग्यसारखी योजना आणली, जनधन सारखी योजना आणली, डिमॉनिटायझेशन केलं. ह्या सगळ्या बोल्ड स्टेप्स त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे सगळं जगात जे नाही झालं ते 4 वर्षात व्हावं असं म्हणणाऱ्यांनी आणून त्यांच्यावर काहीतरी आरोप करणं हा एक भाग झाला इलेक्शनचा. आणि चौकीदार या भूमिकेत ते आज नाही आहेत. चौकीदार या भूमिकेत त्या आधीच गेलेले आहेत. त्यांनी मागेही ते स्टेटमेंट केलेलं आहे आणि आता मला वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये 4 वर्ष सफल कारभार केलेला आहे आणि ते भविष्यामध्ये जी गोष्ट 7 दशकात नाही होऊ शकली ती 4 वर्षात व्हावी अशी अपेक्षा सामान्य माणसाची मुळीच नाही. म्हणूनच आता आपण जर बघितलं की कोणत्याही निवडणुका ज्या झाल्या, लोकल इलेक्शन्स वगैरे, तिथे सामान्य माणसाची आपला विश्वास दाखवलेला आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये पण ते दाखवतील. पण मग जर एवढी सगळी कामं केलेली आहेत आणि एवढा सगळा कॉन्फिडन्स आहे भाजपमध्ये, सगळ्या मंत्र्यांमध्ये, सगळ्या राज्य सरकारांमध्ये, तसं असेल तर ती कामं घेऊन त्यावेळेस सभा करण्याशिवाय चौकीदार चोर हे या काँग्रेसच्या याला उत्तर म्हणून मे भी चौकीदार आणि चौकीदारनी ट्विटर नाव करायची याची काय गरज होती? मग
याचं उत्तर मी तर देऊ शकणार नाही. मी एवढंच सांगेन की त्यांनी जे कामं केलेत त्याच्यावरच तुम्ही जर त्यांची भाषणं पाहिली तर ती फक्त त्यांनी केलेल्या कामावर आहेत. तुम्ही जर आमची भाषणं पाहिली तर आम्ही 1000 कामं वाचून दाखवू शकतो की आम्ही हे केले. मी माझ्या मंत्रालयातून काय केलं, मुख्यमंत्र्यांनी काय केलं, प्रधानमंत्र्यांनी काय केलं, केंद्र शासनाने कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले हे आम्ही सांगू शकतो. निर्णय घेणं आणि अंकुश ठेवणं हे 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ह्या सरकारच्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी ही हा कॅम्पेनचा भाग जरी झाला तरी तेवढ्यावरच मोदीजींचं अवलंबून आहे किंवा त्या कॅम्पेन पुरतंच मर्यादित नाही, त्याच्या पलीकडे खूप मोठं काम झालेलं आहे. हा जो आरोप होतो या सरकारवर की हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, मग काही स्कॅम्सचे आरोप असतील तेव्हापासून ते अगदी अनएम्प्लॉयमेंटपर्यंत घरं देण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टींबद्दल याच्यावरचं काम नाही आहे आणि म्हणून त्याच्याकडून दुर्लक्षित करण्यासाठी मग असं अजिबात नाही. मग अशा प्रकारची भावनिक कॅम्पेन्स किंवा मग जे आता युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यामुळं भावनिक कॅम्पेन किंवा त्याच्यातनं राष्ट्रवादासारख्या भावनेला हात घालणं असा प्रयत्न भाजपकडून आणि सरकारकडनं केला भावनेला जातो. हात घालणं हे वाक्य आपल्या देशात वापरावं लागतं, हे फार दुर्दैवी आहे. पण हा जो राष्ट्रवाद आरोप असलाच पाहिजे, त्याच्यात हात घालण्याचा काय विषय हा जो आहे? तो आरोप हात होतो, तुम्ही हा घालायची गरज नाही, मी घालायची गरज नाही, मोदींनी घालायची गरज नाही. ज्या दिवशी आपल्या देशावर अटॅक होतो तो ऑटोमॅटिकली लोकांच्या हृदयावर त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्यासाठी आपल्या देशावर अटॅक व्हावा किंवा नाही व्हावा असं म्हणणारे लोक मला वाटतं कोत्या बुद्धीचे आहेत. या देशाच्या सीमा सुरक्षित असाव्या, या देशाची गरिमा मोठी असावी, आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याची इज्जत बाहेरच्या जगामध्ये ग्लोबमध्ये जी आहे ती वाढली म्हणजेच आपल्या देशाची प्रतिमा वाढली. या सगळ्या गोष्टी ह्या पलीकडे राजकारणाच्या याचा विचार केला गेला पाहिजे. दुर्दैवाने प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं जातं आणि मला असं वाटतं की मोदीजींनी जी कॅम्पेन सुरू केली ती कॅम्पेन पुरतं मर्यादित किंवा चौकीदार पुरतं मर्यादित विषय नसून त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे किंवा त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेवर बरेच लोक विश्वास ठेवून आहेत आणि म्हणून थोडंसं धाबे दणाणले जातात विरोधकांचे. नाही तर मग सगळ्या जगाला एकत्र यायची काय गरज होती? जर एवढं इझी होतं आणि एवढं सोपं होतं तर सगळे ज्यांचा सापा मुंगसाचं वैर आहे ते सगळे हातात हात घालून बसलेत. याचं कारण काय? पण सापा मुंगसाचं वैर आहे असं आपण म्हटलं, ते हातात हात घालून आले मोदींना हरवण्यासाठी किंवा भाजपला हरवण्यासाठी. हे तर आपल्या पक्षाच्या बाबतीत पण होतं. आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊत सुद्धा इथं होते. आपण आमचं सापा मुंगसाचं वैर नाही, आम्ही पहिल्यापासून एका संसारात आहोत आणि आम्ही 25 वर्ष म्हणजे आम्ही असं नाहीये की आम्ही कधी एकत्र रडलो नाही, आम्ही एकत्रच होतो. आमच्या 25 वर्षाच्या युतीचा इतिहास आहे. सापा मुंगसाचा संसार होऊ शकत नाही होऊ शकत, आमचा संसार आहे. मूळ मुद्दा हा होता की 2 गोष्टी की एक की भावनिक मुद्द्यांना हात घातला जातोय वारंवार, कारण मुख्य जे प्रश्न आहेत कामाविषयीचे त्याची उत्तरं नाही आहेत म्हणून त्याच्यावर तुम्ही आपण बोला. दुसरा हाच की आता यावेळेस सगळे मित्रपक्ष एकंदरीत जे गेली 4 वर्ष बहुमतामध्ये सरकार असताना आणि वारंवार बऱ्याच ठिकाणी म्हणजे मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुका होण्या अगोदरच्या परिस्थिती भाजपची घोडदौड सुरू होती, सगळीकडे विजयी रथ चाललेला होता आणि त्याच्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानंतर एकदम मित्रपक्ष जे आहेत त्याची गरज भाजपला निर्माण झाली. मग आणि आता जरी विरोधकांची मोठ जुळत नाहीये तर भाजपकडे ऑलरेडी 20 पेक्षा अधिक जास्त मित्रपक्ष जे आहेत ते आलेले आहेत. शिवसेनेविरुद्ध कायम भांडणं सुरू होती महाराष्ट्रात, त्यांना पण मित्र म्हणून जवळ घेतलेलं आहे. तर एकंदरीत परिस्थिती बदललेली आहे, पूर्वीसारखी मोदीलाट नाही आणि म्हणून आता आपल्याला मित्रांची आणि नंतर जागांची गणित करावी लागेल म्हणून भाजपनं हे केलं असं म्हटलं जातं. हे खरं आहे. मोदीलाट तर मग 2014 मध्ये होती ना, तेव्हा मित्रपक्ष सोबतच होते ना. मित्रपक्ष हे एका ध्येयाने एकत्र आलेत, एका विचाराने एकत्र आलेत. आम्ही एका विचारावर अनेक वर्ष काम नंतरच तर आपले मित्र आपल्यापासून लांब गेले होते ना महाराष्ट्र. लांब कुठे गेले? आमच्याबरोबर सरकारमध्येच होते. म्हणजे मित्र नव्हते पण संसारामध्ये होते असं होतं ते. हे पहा, आम्ही एका सरकारमध्ये होतो. मला सारखा प्रश्न विचारला जातो की युती होणार का? तर मी म्हटलं युती होतीच ना. युती तुटली आहे का? कुठे सांगितलंय का आम्ही? युती होणार का हा प्रश्नच नाही. आम्ही जे होतो तेव्हा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव खडसे नंतर शिवसेनेकडनं जाहीर नाही का केलं युती तुटली म्हणून? म्हणजे भाजपनंच पहिली केली मागच्या विधानसभाच्या अगोदर. त्याच्यानंतरच बोलते की आम्ही एका सरकारमध्ये आम्ही युतीमध्येच आहोत ना, त्यामुळे आमची युती ही आहे आणि युती ही अनेक वर्षाची आहे. यावेळेस आम्ही युतीमध्ये लढतो आहोत लोकसभा आणि 2014 मध्ये लढलो होतो, मग तेव्हाही लाट होतीच ना. म्हणून लाट आहे म्हणून मित्रपक्षांना बाजूला करायचं, लाट नाही म्हणून घ्यायचं अशा आमची मानसिकता नाही. ज्या विचारांनी आम्ही काम करतो त्या विचाराशी समरस होणारे सर्वजण आमच्या बरोबर आले तर आम्हाला त्याची ताकद नेहमी जास्तच असते ना. माणूस तर लढण्यासाठी लढत नसतो, जिंकण्यासाठी लढत असतो. तुम्हाला असं वाटतं की आता लोकसभेची निवडणूक आहे, 4च महिन्यांवर महाराष्ट्राची निवडणूक येईल, त्यामुळे ही परीक्षा लोकसभेच्या म्हणजे केंद्र सरकार सोबतच आपण ज्याचा हिस्सा आहात त्या राज्य सरकारची सुद्धा परीक्षा आहे आणि त्याचे सुद्धा जे काही 4.5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम आहे ते सुद्धा या निवडणुकीमध्ये जोखलं जाईल. हो, आमची पण परीक्षा आहे, कारण आम्ही चांगलं काम केलं असेल. जसं मोदीजींच्या
एक लाट होती जे आपणही बोलता बोलता कबूल करून गेलात 2014 मध्ये. त्या लाटेचा परिणाम आमचं राज्य सरकार येण्यामध्ये पण 300 पेक्षा जास्त जागा मोठा मिळाल्या झालेला होता आणि राज्य सरकारलाही त्याचा फार मोठा फायदा मिळाला होता. आणि त्याच्यामुळे आज राज्य सरकारने जे काम केलंय त्याचा नक्की मोदी सरकारवर, कारण शेवटी एक मतदार जो असतो ना, तो हे विचार करत नाही की हे केंद्राचं काम आहे, हे खासदाराचं काम आहे, हे आमदाराचं काम आहे. त्याला त्याच्या घरासमोरचा कचरा नाही उचलला गेला तर त्याला हे नाही लक्षात येत की हे ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतचं काम आहे. त्याला हे राग येतं की सरकारचं हे योग्य आहे, दायित्व नाही आहे. आणि त्यामुळे त्या व्यक्तीची जी मानसिकता आहे ती मानसिकता फार महत्त्वाची आज आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही जे काम केलेलं आहे ते केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं असं आम्ही डिफरन्शिएट करू शकणार नाही. मतदार हा राज्य सरकारवर आनंदी असला तर तो ऑटोमॅटिकली, केंद्र सरकारवर आनंदी असला आणि राज्य सरकारवर दुःखी असला तर त्या मतदानावर चुकीचा परिणाम होईल ना. त्यामुळे आमचं सुद्धा हे दायित्व आहे की आम्ही जे आता काम केलंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आमच्या चांगल्या कामाचा फायदा जास्तीत जास्त लोकसभेला करून देणं. पण मग तुम्हाला वाटतं की आता दुष्काळासारखे जे प्रश्न आले त्याच्यानंतर, कारण विशेषतः आपला भाग जो आहे मराठवाड्याचा जो भाग आहे तो प्रचंड होरपळतोय, आम्ही पण काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आलो. त्यानंतर आरक्षणाच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये गेल्या जेव्हापासून हे सरकार आहे तरी वेगवेगळ्या समूहांमध्ये सतत असंतोष आहे. तो प्रश्न अजूनही काही न्यायालयात आहेत, काही आंदोलनाच्या मार्गावर आहेत, त्याचे प्रश्न आहेत. घोटाळ्यांचे काही आरोप ह्याच्यावर झालेले आहेत. आपल्या आज एका वरिष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. आपल्या मंत्रालयावरही आपल्यावरही याच्यापूर्वी काही आरोप झाले, कोर्टामध्ये काही प्रकरण गेले. या सगळ्याचा लेखाजोखा आत्ताच विचारला जाईल म्हणून, आणि हे सगळं राज्य सरकारचं सुद्धा जर काम कर्तृत्व या निवडणुकीमध्ये तपासलं जाणं असेल तर ते आपल्याला खूप आव्हानात्मक असेल, आपल्या विरुद्ध जाईल. मला नाही वाटत आव्हानात्मक आहे, कारण जेव्हा मी लोकांमध्ये जाते तेव्हा मला दुष्काळ आहे हे नैसर्गिक आपत्ती आहे हे कळतंय लोकांना. पण दुष्काळामध्ये आम्ही केलेली जलसंधारणाची कामं, आम्ही दिलेले निर्णय, आम्ही शेतकऱ्यांना दिलेले धान्य, आम्ही शेतकऱ्यांना दिलेला हमीभाव, या सगळ्या गोष्टींमुळे लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी मला जाणवली नाही. मी दुष्काळाचा दौरा सगळ्यात पहिले दुष्काळ झाल्यानंतर मी पण केला आणि लोकांची बॉडी लँग्वेज जी आहे ती विश्वासाची आहे. लोकांना नैसर्गिक आपत्तीचे भान आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप आणि घोटाळ्याचे आरोप आणि प्रत्यक्ष ह्याच्यामधला फरक लोक करतात. आणि त्यामुळे आरोप ज्या दिवशी माझ्या महाराष्ट्रात किमान माझ्या मंत्रालयाचा विषय जर आपण विचार केला तर जसं अमृत मंथन झालं होतं ना, असुरांचं आणि सुरांनी मिळून अमृत मंथन केलं अमृताच्या प्राप्तीसाठी, तर तेव्हा विष जे प्राशन झालं तर ते विष जे निघालं ते कोणी प्यायचं असा प्रश्न झाला. तसं मला वाटतं महाराष्ट्र सरकारमधल्या आरोपांचं विष प्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. कारण ज्या दिवशी विरोधी पक्षनेतेपद अमुक एका व्यक्तीला मिळालं त्या दिवशी लक्षात आलं होतं की माझं कॅरेक्टर असासिनेशन, माझ्या भ्रष्टाचाराचे आरोप हे मला पूर्ण त्या दिवशी ही स्क्रिप्ट दिसलेली होती पुढच्या 4 वर्षाची. आणि मी त्याला अत्यंत धाडशीपणे त्याला लढा दिलेला आहे. माझ्या नजरेतून मी उतरावी असं काम मी ज्या दिवशी करेन त्या दिवशी मी लोकांच्यावर आपल्याला लादणार नाही हे मी माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे. पण असं का व्हावं? आता ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. या सरकारच्या वाट्याला जे काही अमृत मंथनाच्या वेळेस जे विष बाहेर येतं, बाकीची रत्न कुठली न येता विष आपल्या वाट्याला काय यावं असं आपल्याला का वाटतं? याचा विचार तर आता आपणही करण्याची गोष्ट आहे. असेसमेंट करा, लिहा, वाचा, ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि बातम्या चुकीच्या पद्धतीने दिल्यानंतर काय होतं, सपोज एका चॅनलला बातमी दिली की पंकजा मुंडेंवर कोर्टाने दिला दणका आणि ती बातमी सगळ्या चॅनलनी उचलली, नंतर मी एक्सप्लेन केलेलं लक्षात येणार नाही. मला कुठलाही दणका नाही, माझ्यावर कुठलेही स्ट्रिक्चर्स नाही. केंद्र शासनाने स्वतःच्या पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने पॉलिसीमध्ये बदल केले. ते पंकजा मुंडेला लागू नाही, ते देशातल्या सगळ्या राज्यांना लागू आहे. पण ही बातमी जेव्हा पेरली जाते एखादी आणि एका बातमीवरनं सगळं वादळ उठतं तेव्हा साहजिक आहे, एक तर माझ्या नावात पंकजा मुंडे म्हटलं की साहजिक आहे गोपीनाथ आपल्याकडे येते त्याच्यामुळं की आपण एक नेते आहात, बहुजनांमधल्या नेते आहात, ओबीसी नेते आहात, त्याच्यामुळं आपण एक महिला नेते आहात आणि खूप महिला नेत्यांची वानवा आहे. महाराष्ट्रात अजूनही महिला मुख्यमंत्री एकही झालेली नाही आहे म्हणून काय नेमकं, म्हणून या सगळ्या कारणांमुळे होत आहे? मी काय करणे त्याचा विचार करत नाही. मी कारण काय त्याचा विचार करत नाही, कारण मी म्हटलं की ते पहिली स्क्रिप्ट माझ्या डोळ्यासमोर आली होती की हे माझं भविष्यातली वाटचाल असणार आहे आणि वादळी असणार आहे. माझ्यावर अनेक शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि मला हे लढावं लागणार आहे. त्यामुळे मी कधीही का करत बसत नाही. मी त्या प्रसंगात, आता समोर कोणी आपल्यावर अटॅक करतं तेव्हा तो का अटॅक करतो, कोणत्या मानसिकतेने करतो हे वेळ नसतो. तो अटॅक आपल्याला परतवून लावण्यासाठी आपल्यामध्ये तेवढं धाडसही पाहिजे. धाडस केव्हा येतं,
जेव्हा आपण आपल्या स्वतःशी आपण जे केलंय त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असतं की आपण बरोबर आहोत, तेव्हाच धाडस येतं. चुकीचा माणूस म्हणतो ना, चोराच्या मनात चांदणं, ह्या म्हणी काय खूप हुशार लोकांनी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे मी जे वावरते, माझी बॉडी लँग्वेज आहे, मी लोकांमध्ये बसते, लोकांची नजरा, माझ्या सभा, त्यांना प्रचंड रिस्पॉन्स, माझ्या सभांची मागणी. आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सर्वात जास्त सभांची मागणी असणाऱ्या नेत्यांमध्ये मी आहे. लोकांमधली जी आवड आहे, लोकांना एक नजर आहे ना की हा आरोप खरा आहे का खोटा आहे, त्यांच्यावर सोडून द्यायचंच आहे ना लोकशाही आपल्याला. हेच नेमकं याच्यामुळेच तुमच्या वाट्याला ते सरकारमधल्या अमृत मंथनातलं विष प्राशन करण्याची वेळ यावी, ही म्हणूनच त्याच्यामुळे झाले का? नाही, तुम्ही जेव्हा काही मिळतं तेव्हा त्याच्याबरोबर सगळे प्रोज आणि कॉन्स असतातच ना. आणि हे मी जन्मल्यापासून राजकारण बघते. मी आणि मुंडे साहेबांसारख्या धाडसी नेत्याची मी मुलगी आहे आणि त्यामुळे धाडस हे राजकारणामध्ये चांगल्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. आणि मला मी हे पेलण्याचं माझ्याकडे धाडस असल्यामुळे कदाचित माझ्यावर ही वेळ येत असेल, पण मी त्याला तोंड देत आहे. त्यामुळे हे आरोप पेलत झेलत विषप्राशन करत शंकराच्या पातळीला जाण्यासाठी सध्या गेली 4 वर्ष त्यांचं अटेन्शन माझ्यावर रोखल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे खूप सुदिंग झालेलं असेल. नक्कीच बाकीच्यांकडे लक्षच जात नाही. हे प्रश्न येताच आहेत, फेसबुक आणि युट्यूबवर सगळे बघते. आणि परत तुमचा विषय आला की प्रश्न तोच येतो. नीलकुमार म्हणतायत की मुख्यमंत्री पदासाठी आपण काही तयारी केली आहे का? हो, मी युतीचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी फार मोठी तयारी केलेली आहे आणि युतीच्या मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. आपलं एक विधान खूप गाजलं होतं. मी विधान केलेलं महाराष्ट्राच्या असंच आहे. बातमी जशी आता 6000 कोटीचा फटका दणका, तसंच ते बातमी होती. मी कधी असं विधान केलेलं नव्हतं. पण आपली मनीषा आहे ही, माझी अशी मनीषा नाहीये. आणि नाहीये म्हणजे ज्या दिवशी मी हे एक सभा झाली होती, त्या सभेमध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी मला शुभेच्छा दिल्या की तुम्ही मुख्यमंत्री व्हा. आणि त्याच्या उत्तरामध्ये मी म्हटलं की तुम्ही हे म्हणतात हीच माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे मी त्यावेळी बोलले आणि ते वाक्य गाजलं आणि कदाचित मला त्याचा त्रास व्हावा ह्याच्यासाठी गाजवलं गेलं, पण ते मला चिकटलं. आणि आता कुठेही गेलं की लोक हाच आशीर्वाद देतात. तर माझी ईश्वराला हीच प्रार्थना आहे की मुख्यमंत्री करण्याची ताकद माझ्यामध्ये नेहमी असावी आणि मी तेवढं योगदान माझ्या पक्षासाठी देऊ शकाल. जो जान्हवीने पण सुरुवातीला अगोदर बोलवलं की सतत प्रश्न, असे अनेक बातम्या 4 वर्षात पाहिल्या की पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सतत काहीतरी बिनसलेलं असतं किंवा ठीक चाललेलं नाहीये, व्यवस्थित कम्युनिकेशन आहे. तर खरंच हे असं आहे का? काय सध्या स्थिती? तुम्हीच एकदा खुलासा करा. असं अजिबात काही नाही. आमचं नातं आधी जसं होतं तसंच आत्ता आहे आणि खूप चांगली मैत्री आहे आमची. असं नाही की आम्ही एकत्र काम केलं. ते माझे नेते होते, प्रदेशाचे अध्यक्ष आणि मी युवा मोर्चा अध्यक्ष होते. आणि ते युवा मोर्चातनं प्रभारी म्हणून होते आणि प्रदेशाचे अध्यक्ष झाले, म्हणजे युवा अध्यक्ष झाले. त्यामुळे आमचा खूप चांगला बॉन्ड आहे. आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन असण्याचं कारणच काय? म्हणजे आम्ही एकत्र लढलो, आम्ही इथपर्यंत एकत्र आलो, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहोत. तर हे एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. कदाचित ज्यांच्यानी माझं नुकसान होऊ शकतं की मुख्यमंत्र्यांशी पटत नाही म्हणून कदाचित पंकजाला नुकसान होईल, असा त्याच्या मागचा हेतू असेल, पण असं काही नाही. आणि एकंदरीत भाजपच्या सगळ्या जेव्हापासून बहुमतांचं भाजपचं सुरू झालं तेव्हा हे एकचालुकानुवर्तित्व जे कायम संघामध्ये पण पाहायला मिळालं. काय म्हणजे एक नेता आणि त्याचं सगळेजण पाहतात, एक नेता सगळा रथ जो आहे तो आणि सगळं हाकतो. हे संघाचं पण कायम विश्लेषण हे केलं गेलं. जेव्हापासून मोदी सरकार आलंय असंच काय म्हणलं की मोदी हे सगळ्यात महत्वाचे मंत्री आणि बाकी सगळे कॅबिनेट मिनिस्टर्स त्यांच्या पुढे ते सगळे निर्णय घेतात. महाराष्ट्रामध्ये पण असं चित्र झालेलं बहुतांश जण पाहतात की मुख्यमंत्री फडणवीसांभोवती सगळं केंद्रित झालेलं आहे आणि बाकीचे मंत्री फारसे निर्णय पटापट घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या निर्णयापाशी सगळं जाऊन थांबतं. खरंच असं झालेलं आहे का? जे एकचालुकानुवर्तित्व इथं सुद्धा आहे का आणि त्याच्यामध्ये तुमची घुसमट होते का? अजिबात नाही. मी घुसमट होऊन देणारे माणूस पण नाही. म्हणजे मी घुसमट होऊन नाही काम करू शकणार. म्हणजे हे तर स्पष्टच आहे. माझ्या नेतृत्वाला, माझ्या पक्षालाही सगळ्यांचे पिंड माहीत असतात. तर आम्ही खुल्या दिलाने काम करणारी माणसं आहोत आणि मला अजिबात घुसमट जाणवली नाही आणि ती मी होऊ पण देत नाही. आणि मला माझ्या जीवनात कधी मला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी फोन केला आहे आणि असंच झालं पाहिजे असं त्यांनी मला आग्रह केला आहे किंवा माझ्या इंटरफिअर केलं आहे. मी जलयुक्त शिवारचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन प्रेझेंटेशन केलं. 10 मिनिटात योजना मंजूर झाली, वाटेल तेवढा निधी मिळाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निर्णय घेतला त्यांनी आणि मला एकदाही सांगितलं नाही की हा रस्ता तू मंजूर कर किंवा मी म्हणतो म्हणून याला. म्हणजे त्यांनी कधीही मला इंटरफिअर केलेलं नाही आणि त्यामुळे माझी तरी घुसमट झाली नाही आणि माझ्या बाबतीत त्यांचा कुठला इंटरफिअरन्स मला जाणवला नाही. पण विषयप्रश्न तुमच्या वाट्याला येते तुम्हाला खंत वाटते? त्याचा त्यांचा काय दोष आहे? तुम्हाला ते विरोधी पक्ष क्लिअर आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे.
नाव पेपरमध्ये छापून येण्यासाठी माझ्यावर आरोप करणं महत्त्वाचं असतं. नितीन डोंगरे विचारतात युट्यूबवर, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हायला तुम्हाला आवडेल का? पहिला महिला मुख्यमंत्री. मला महिला का म्हणतात सगळेजण? मुख्यमंत्री महिला थोडी असते, मुख्यमंत्री असतं. आपल्या सभागृहात पण कोणाला प्रश्न विचारले तर आपण त्यांनाही विचारूयात. हां, विचार. एक इंट्रोडक्शन मध्ये पश्चिम बंगालचा मुद्दा आलेला होता. पश्चिम बंगालचा इंट्रोडक्शन मध्ये मगाशी मुद्दा आलेला होता की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी 3 अभिनेत्रींना तिकीट दिलेलं आहे. तर प्रश्न हा होतो की चेहऱ्यांनी निवडणुका जिंकल्या जातात का? सुंदर असणं हा एक क्रायटेरिया असतो किंवा महिला असणं हा एक क्रायटेरिया असतो जिंकण्याचा? हा क्रायटेरिया बरोबर ठरू शकतो का? अत्यंत चुकीचा विषय आहे हा. कोणी काढला त्याच्या बुद्धीची कमाल वाटते मला. असं काही नाही आहे. सुंदर असणं आवश्यक आहे असं थोडीच आहे. आपण बऱ्याच नेत्यांचं चेहरे समोर आणा ज्यांनी यशस्वी काम केलंय 3-3, 4-4 टर्म. असं काही नाही आहे. मन सुंदर असणं आवश्यक आहे. तुम्हाला वाटतं की आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं इतके वर्ष नाही म्हणता प्रियंका गांधींचा चेहरा आणि प्रियंका गांधींना पुढे आणलं, उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातली भाग त्यांना जबाबदारी, ते आता मोठ्या दौऱ्यावर निघाल्यात, त्याचा काही परिणाम होईल? कारण सोनिया गांधी होत्या त्यांचं काँग्रेसचं मॉरल उचलण्यामध्ये नक्कीच परिणाम होईल. कारण त्यांचं नेतृत्व फेल झाल्यामुळे त्यांना बदलावं लागलं. त्याचा आमच्यावर काही परिणाम नाही होणार. एक प्रश्न तुला विचारायचं. तुमचा हा जबाबीपणा खूप आवडला मला की मुख्यमंत्रीच असतो, त्याच्यामध्ये जेंडर डिस्क्रिप्शन नको, ते खूप आवडलं मला. अंगणवाडी सेविका आणि ज्या गटप्रमुख म्हणून ज्या लेडीज काम करतात, तर त्या बाबतीमध्ये असलेली तुमची ठोस भूमिका, त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या ज्या काही कृतीशील तुमचे जे काही नियम आहेत किंवा त्याच्यासाठी जे धाडसाचे जे निर्णय घेणार आहात, तर त्याबाबतीत मला तुमचं मत हवं होतं. अंगणवाडी सेविका या फार महत्त्वाचं काम करतायत, कुपोषण निर्मूलनाचं काम करतायत आणि त्यांना ताकद देणं आवश्यक आहे. मी मंत्री झाल्यानंतर फार मोठ्या संघटना आहेत, त्याच्यामध्ये आंदोलनं होतात, मानधनवाढीचे वगैरे मागणी असतात आणि मी मंत्री झाल्यानंतर 2 वेळा मी त्यांचं मानधनवाढ केले 2 वर्षामध्ये. म्हणजे पहिल्याच वर्षी तर बजेट झाल्यानंतर मंत्रिपद मिळाल्यामुळे ते वर्ष आमचं तसंच गेलं. तर जवळपास 350 कोटी रुपये एका मानधनवाढीत आणि दुसऱ्या मानधनवाढीत ते तसंच आम्ही केलेले आहेत. आणि ज्या अंगणवाडी सेविकेला मी आले तेव्हा 3,500 रुपये मिळायचे. आज तिला किमान 6,500 हे तिला मानधन मिळत आहे आणि तिच्या सिनियरिटीप्रमाणे तिला मानधन मिळतं. म्हणजे जी जॉईन झाली तिला 6,500 बाय डिफॉल्ट आणि जी 10-15 वर्ष सर्व्हिस केली आहे तिला मग 10,000 वगैरे तिच्या सर्व्हिसप्रमाणे ते चार्जेस म्हणजे आम्ही ॲडिशन केलेलं आहे. त्यामुळे तिचा फार महत्त्वाचा रोल आहे. ती गर्भदा, स्तनदा, माता आणि किशोरवयीन मुली आणि लहान बालकं यांना हाताळते. मला वाटतं अंगणवाडी सेविका ही आमच्या महिला बालकल्याण खात्याचा पाठीचा कणा आहे. तिला स्ट्रेंथन करण्यासाठी जे योग्य करता येईल ते आम्ही नेहमीच केलेलं आहे. आणि गटप्रमुखाच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं वाड्या वस्तीमधलं काम, त्याचं रेकग्नायझेशन तुम्ही कुठल्या प्रकारे करता? रेकग्नेशन होतच त्यांच्या कामामुळे. जेव्हा कुपोषणाचे आकडे बदलतात आणि चांगले दिसतात ते रेकग्नेशनच आहे. पंकजाताई, माझा प्रश्न आत्ता तुम्ही जे बोललात त्याच्याबद्दलच आहे. कारण तुम्ही एकीकडे सांगताय की मी माझी घुसमट होऊ देत नाही, मी सशक्तपणे उभी राहते, म्हणजे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग लीडर आहात असं एकीकडे मेसेज देताय आणि दुसरीकडे तुम्ही वारंवार विक्टिम कार्ड पण खेळताय. म्हणजे तुम्ही म्हणताय की ट्रोल्स माझ्या मागे लागतात, माझ्या मला फक्त प्रश्न पूर्ण करू द्या की माझ्या नावामागे वलय आहे म्हणून माझ्या मागे येतात वगैरे वगैरे. सो एकीकडे तुम्ही स्ट्रॉंग इमेज दाखवताय आणि दुसरीकडे वारंवार तुमच्या बोलण्यातनं 3-4 वेळा विक्टिम कार्ड आलं, तर हा विरोधाभास आहे असं तुम्हाला वाटत नाही? विक्टिम कार्ड नाहीये, हे पण धाडस आहे. आपल्या नेत्याला खुश करण्यासाठीच केवळ मी चौकीदार लावलं असतं तर ते वेगळं झालं असतं. पण आपल्या नेत्याला डॅमेज होऊ नये किंवा माझ्यावरच्या तथाकथित खोट्या आरोपांमुळे आणि माझ्यासमोर बसलेल्या विरोधकांमुळे म्हणून मी ते काढलं. ह्याच्यात विक्टिम कार्ड पण इव्हन नंतर पण तुम्ही जे म्हणालात, म्हणजे तुम्ही म्हणालात की माध्यमांमधून मुद्दाम माझ्याबद्दल बातम्या पसरवल्या एकच वेळ मी म्हटलं, ज्या दिवशी माझ्या विरोधी पक्षनेतेपद माझ्या घरात दिलं गेलं किंवा माझ्या विरोधकांना दिलं त्या दिवशी मी पुढचा प्रवास जाणला होता. ह्याच्यात विक्टिम कार्ड कुठे येतं? भविष्यकाराची भूमिका आहे. पण याच्यामध्ये म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणत की हे सगळे पेरलेल्या बातम्या, त्याच्यात काही तथ्य नाही आहेत, हे आरोप माझ्यावर मुद्दामून केले जातात, त्याला अर्थ द्यायचा नाही. पण दुसरीकडे तुमच्यावरच्या या आरोपांमुळं
कॅम्पेनमध्ये तुमच्या नेत्यांवर तुमच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येईल किंवा ट्रोल्समुळे अशीही तुम्हाला भीती वाटते? हे दोन वेगळ्या वेगळ्या विरोधाभास नाहीये का? नाही, मी तुम्हाला सांगते, मी पब्लिक मध्ये काम करणारा लीडर आहे. मी सभांना जाताना मला पब्लिकला आकलन कळतं, पण मला सोशल मीडियावर पब्लिकचं आकलन करता येत नाही. म्हणजे तिथे नॅचरल येणारा माणूस किती आहे, तिथे स्पिरिटेड व्यक्ती किती आहेत, ह्याचं मला नाही आकलन करता येत. आणि म्हणून मी सोशल मीडियाच्या कॅम्पेनवर टोटली अवलंबून राहू शकत तुम्हाला हे सोशल मीडियाचं जे आजचं चित्र जे आहे आणि विशेषतः राजकारणात ज्या ते प्रकारे मला वापरलं, आवडत तुम्हाला नाही नाही. आवडत? असं नाही, मला दुःखदायी वाटतं. कारण मला आता माफ करा, मी नवीन पिढीची आहे, पण मी तोही काळ बघितलाय जेव्हा ट्रंक कॉल ऑपरेटरला लावून आम्ही सांगायचो की या नंबरला जोडा, आणि आम्ही मोबाईल बघितला. ही क्रांती झालेली आहे, पण ही क्रांती झेलण्यासाठी जो परिपक्वता पाहिजे ती आहे का? सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी छोटीशी गोष्ट, एखादा चुकीचा फोटो, मला नाही ते फार भोगावं लागलं त्या बाबतीत, अदर दॅन माय आरोप, पण बाकीच्यांचं मी बघते तेव्हा मला ह्याच्यामध्ये कधी कधी खंत वाटते की त्याचं चुकीच्या पद्धतीने एखाद्याला डिफेम करणं वगैरे हे होऊ शकतं. हे इलेक्शनचा विषय व्यतिरिक्त मी सांगते. त्यामुळे सोशल मीडिया वापरण्याची परिपक्वता किंवा त्याच्याबद्दलचे काही नॉर्म्स किंवा काही त्याचे ताळेबंद असला पाहिजे, भविष्यामध्ये आला पाहिजे असं वाटतं. पण मग ज्या वेळेस जे बहुसंख्य ट्रोल्स आहेत आणि काय जेव्हा पंतप्रधानांवर असे टीका होते की यातले कित्येक ट्रोल्स जे आहेत यांना आपण फॉलो करता, नरेंद्र मोदी यांचं ऑफिशियल हँडल फॉलो करता, अशी जेव्हा टीका होते त्यावेळेस मग आपण त्याकडे कसं बघता? त्याच्याकडे नुसती बघते आणि सोडून देते. त्याच्यावर विचार करत बसले तर मी काम कधी करू? मी सोशल मीडियावर दिवसातून 10 मिनिटाच्या वर बघत नाही. भाजप आणि हा सगळ्यात सोशल मीडियावर जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असणाऱ्यांचा पक्ष म्हणून त्याची प्रतिमा आहे. असेल तशी, पण मी तसं बघत नाही. म्हणजे आता प्रतिमा कोणाच्या मनात काय असावी हे त्या मिररवर पण अवलंबून आहे. ते भंगलं असेल, ते खराब असेल, गंजलं असेल तर तशी प्रतिमा आहे. त्यामुळे प्रतिमा परत सोशल मीडियामध्ये रोज वेगळी येते. पहिले असं होतं की एखादा नेता 20-20 वर्ष एक प्रतिमा धरून बसायचा. आज 20 दिवस ती प्रतिमा कॅरी करणं म्हणजे आमच्यासाठी खूप कठीण आहे. नेत्यांसाठी, ॲक्टरेससाठी त्यांचं पण प्रायव्हेट लाईफ लगेच ट्रोल होतं, लगेच जगाला कळतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या देशातल्या तरुणांचं फार टेन्शन आलंय मला, की ते टोटली काय चाललंय याच्यावर अवलंबून आहे. मी पण तरुण आहे, म्हणजे अगदी म्हातारी नाही आहे, पण माझ्यापेक्षा 20 वर्षाचा मुलगा आहे ना, मी 40 वर्षाची, 20 वर्षाचा मुलगा आहे. तर मला वाटतं हा काय करेल पुढे अजून 5 वर्षांनी, तो पूर्ण याच्यावर अवलंबून नाही राहायला पाहिजे. वाचन झालं पाहिजे. वर्तमानपत्र वाचण्यासारखं सुंदर गोष्ट काय? वर्तमानपत्र वाचणं आता नरून पोरांनी बंद केलं असणार. ते सोशल मीडियावरच्या बातम्यांवर अवलंबून राहायला लागले. तर त्यांची मतं ही कधी कधी चांगली होतील, पण बऱ्याच वेळा कलुषित होत राहतील सिस्टीम विषयी असं वाटतं. आपल्याच पक्षातल्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असणाऱ्या आणि ट्रोल असणाऱ्या समर्थकांना तुम्ही काय सल्ला द्याल या निमित्तानं? त्यांना मी सल्ला देणार नाही, पण मी विनंती करेन, कारण माझे हजारो फॉलोअर आहेत. मी काय त्यांना परिचय त्यांचा माझा नाही आहे. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं हे फार मोठं भाग्य आहे. त्यांना एवढंच सांगेन की माझी इज्जत वाढवत असताना, दुसऱ्याशी सामना करत असताना कोणत्याही व्यक्तीची इज्जत कमी होईल असं करू नका. स्पेशली कोणत्या महिलेविषयी वाईट लिहू नका. 1-2दा असे प्रकार झाले, काही महिलांनी वाईट लिहिलं माझ्याविषयी म्हणून त्यांनी रिॲक्ट केलं. तर मी काही लोकांना ओळखत नव्हते, पण मी त्यांचे ट्विट बघून त्यांना फोन केला, सांगितलं मला आवडणार नाही की माझ्या प्रेमापोटी तुम्ही म्हणजे एका लिमिटच्या बाहेर किंवा एका मर्यादेच्या बाहेर इज्जत काढलेली मला आवडणार नाही. तर माझी विनंती ही राहील, मला फॉलो जे करतात ते दुसऱ्यावर टीका करताना आचारसंहिता बाळगावी आणि टीका ही विषयांवर करावी, विचारांवर करावी, व्यक्तीवर, त्याच्या दिसण्यावर, त्याच्या असण्यावर करू नये. एक महत्त्वाचा प्रश्न. हां पंकजाताई, मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेले 4 वर्षात आता लेटेस्ट जे स्टॅटिस्टिक्स आले TISS वगैरेवरून, त्याच्यात महिलांवर आणि विशेषतः लहान मुलींवर खूप अत्याचार झालेले आहेत. आणि त्याचाच एक संदर्भात अजून एक प्रश्न आहे की शेल्टर होम्स जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट चालवतं, विशेषतः स्पेशल किड्सना, त्याच्यावर सुद्धा पुष्कळ त्याच्यात प्रॉब्लेम्स आलेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता किंवा काय तुम्ही मेजर्स घेतलेली आहेत? मेजर तर आपण घेतोच. मुळामध्ये महिलांवर अत्याचार होणं मुळात चुकीचं आहे, पण ते अत्याचार झाल्यावर आपल्याला कठीण शिक्षा होईल अशा प्रकारचा धाक सिस्टीमचा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे ज्युडिशरीची त्याच्यामध्ये मदत हवी असते. मी महिला मंत्री असले तरी महिला अत्याचार वगैरे हे गुन्ह्यांचे विषय असल्यामुळे ते गृह विभागाशी संबंधित असतात. त्यांचं आपल्याला कोऑर्डिनेशन आवश्यक असतं. आणि काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे की एखाद्या महिलावर अत्याचार झाला तर तिने घाबरून तक्रार न करणं हा एक विषय पूर्वी फार व्हायचा, जो आता नाही आहे. महिला जाऊन तक्रार करतायत, न्याय मागतायत. त्याच्यामुळे थोडा रेट जो आहे कंप्लेंट्सचा तो मोठा दिसला तरी तो एक सकारात्मक बदल म्हणायला हरकत नाही.
त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला नेमकं किती गोष्टी दाबल्या गेल्या त्या जर सरफेसवर आल्या तर न्याय देणं सहज शक्य होईल. आता आपल्या केंद्र शासनाने पण चांगला निर्णय घेतला की ज्या 12 वर्षाखालच्या मुलींवर अत्याचार झाला तर त्याला म्हणजे कठीण शिक्षा देणं किंवा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देणं हे फार महत्त्वाचे विषय आहेत. आणि विकृती समाजामध्ये वाढण्यासाठी केवळ कायदे करून ते भागेल असं नाही, तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग, त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आवश्यक आहेत. तर समाजामधले हे बदल दुर्दैवी जरी असले तरी याच्यावर अंकुश ठेवणं सरकार म्हणून आमचं काम आहे. आणि ते बरेच निर्णय असे केले आहेत. शेल्टर होममध्ये पण कधी काही अशी तक्रार आली तर आम्ही सडन व्हिजिटला म्हणजे आता आय कॅन्ट डिस्क्लोज दॅट की आम्ही पाठवतो त्यांच्या नोटीसशिवाय आणि परत त्याची माहिती घेतो आणि असं काही आढळल्यास त्याच्यावरही कारवाई आम्ही करतो. एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे मगाशी तुमच्या अगोदर संजय राऊतांची सुद्धा मुलाखत झाली आणि संजय राऊतांनी म्हटलं की हिंदुत्वाचं राजकारण केलं जातं. त्यांनी मान्य केलं की त्यांनीही ते राजकारण केलेलं आहे आणि आत्ता या घडीला हे राजकारण होतंय असंही ते म्हणाले. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे एक? आणि दुसरं म्हणजे आत्ता देशातली ही परिस्थिती आपण पाहिली तर कधीकधी टोकाला जाणारी ही परिस्थिती असते. गोहत्येवरनं अनेकांना लिंचिंग केलं जातं, मारलं जातं. याकडे तुम्ही कसं बघता? माझं एवढंच म्हणणं आहे की हा देश जो आहे या देशाचं सौंदर्य हे आहे की आपण सर्व इतक्या विविध विचारांचे, इतक्या विविध धर्मांचे लोक एका देशामध्ये सुखाने नांदतात. तर पहिली गोष्ट आपल्याला ते इंटॅक्ट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ते इंटॅक्ट ठेवताना एखादा निर्णय जर घेतला गेला आहे तर तो निर्णय चुकला असेल किंवा कोणी चुकीच्या पद्धतीने काम करत असेल, जसं तुम्ही गोहत्याचा आत्ता उल्लेख केला, तर त्याला कायद्याने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकांनी कायदा हातात घेणं कोणत्याही जाती धर्माला आणि कोणत्याही देशाला योग्य नाही. लोकांनी कायदा हातात घेतला नाही पाहिजे, हे चुकीचं आहे आणि याचं समर्थनही कोणी केलं नाही पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्याचं उत्तर काय द्या? हिंदुत्वाचं राजकारण केलं जातं असं संजय राऊतांनी सुद्धा म्हटलं. आत्ता या घडीला सरकार विरोधक सगळेच राजकारण करतात असं ते म्हणाले. पण त्यांनी मी त्यांचं ऐकलं नाही त्यामुळे मी त्यांच्यावर टिप्पणी नाही करू शकणार. कारण त्यांच्या वाक्याचा अर्थ कदाचित वेगळा असू शकतो की हिंदुत्व म्हटलं की त्याचं राजकारण केलं जातं. तर हिंदुत्व म्हणायचं नाही का या देशात, हा प्रश्न आहे माझा. हिंदुत्व हा विषय, हिंदुत्व म्हणजे एका जातीचं, हिंदुत्व हे वे ऑफ लिव्हिंग आहे. तुम्ही हिंदुइझम विषयी वाचलं तर हिंदुइझम वे ऑफ लिव्हिंग अँड अकॉमोडेटिंग आहे. सर्वजण आमच्या बरोबर आहे. त्याची व्याख्या ही कुठली फार काही अशी आक्रस्ताळपणे लिहिलेली नाही आहे. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायला पाहिजे. पण जसं मी या देशामध्ये राहते तसं या देशामधल्या अल्पसंख्याकांना न्याय देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मी मुंडे साहेबांबरोबर लहानपणापासून बघितलंय, मी काम केलंय. त्यांनी नामांतराच्या चळवळीमध्ये ते जेलमध्ये गेले तेव्हा त्यांनी भूमिका मांडली. ओबीसीची जनगणना व्हायची भूमिका मांडली. सगळ्यात मोस्ट सेक्युलर म्हणजे असे मुस्लिम बूथ आहेत बीड जिल्ह्यामध्ये की जिथे मुंडे साहेबांना 98 मतं आणि 2 मतं राष्ट्रवादीला पडले. म्हणजे हे माणूस शेवटी तुम्ही ज्या हिंदुत्वावर विश्वास असलेला माणूस दुसऱ्या धर्माचा हेट करूच शकत नाही असं माझं साफ मत आहे. आणि त्याला ज्या पद्धतीने मांडलं जातं ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे धर्मांमध्ये कदाचित एकमेकांविषयी रोष किंवा राग, जो तीव्र संताप आहे, तो भविष्यात या देशाच्या सुरक्षेसाठी योग्य नाही. मे बी धर्माचा वापर कसा केला जातो त्याचा आणखी एक प्रश्न. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे असं म्हणाले होते बऱ्याच काळ अगोदर की निवडणुका जवळ आल्या की बघा बरोबर मंदिराचा किंवा अयोध्येचा मुद्दा येईल, त्यानंतर पुढच्या काही काळाने युद्धाचा मुद्दा येईल. नेमकं आत्ता आपण काही काळ, अर्थात अयोध्येचं प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये असल्यामुळे, पण मधल्या काही काळात पुन्हा एकदा एक मुवमेंट तयार झाली होती. त्यानंतर आता परत युद्धासारखा विषय आला. सो अशा वेळेस युद्धाचा विषय आला म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? युद्धाचा विषय आला म्हणजे काय? मला तुमचं मत जाणून घ्यायचं. आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेते की प्लीज मला युद्धाचा विषय आला याचं क्लिअर करा. तुम्ही मीडिया आहात, तुम्हाला लोकशाहीने, नाही लेट मी फिनिश, तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय, तुम्ही चौथा स्तंभ आहात. हा देश तुमचा नाही का? ह्याला असं वाटतं, त्याला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं? युद्धाचा विषय आला म्हणजे काय? प्लीज एक्सप्लेन केल्याशिवाय उत्तर देऊ शकत नाही. सॉरी. आपण त्याविषयी मी तेच म्हणतो, युद्धाविषयी बोलायचं नाही. परक्या दुसऱ्या देशांच्या बाजूने बोलणं म्हणजे या देशाचं चांगलं होणं आहे का? नाही नाही, त्याबद्दल असं म्हणत नाही. प्रश्न असा आहे की आपण जे आता विषय चर्चेत करतो आहोत, मध्ये सभांमध्ये असतील किंवा अन्य कोणत्या मुद्द्यामध्ये, तेव्हा आपले हे विषय येतात, त्या विषयांबद्दल बोलतो आहोत. तर जो तो मुद्दा होता की आपण अयोध्येचा मुद्दा पण अनेक निवडणुकीमध्ये यापूर्वी केलेला आहे, तर त्याबद्दल म्हणणं काय? म्हणजे जे धर्माच्या बद्दल राजकारण होऊ नये असं असतं, तर अयोध्येचा मुद्दा वारंवार आपल्याकडे आलाय, मागच्या निवडणुकीमध्ये पण आलाय. मग त्याच्याबद्दल काय? मग त्याच्याबद्दल आमचं एक मत आहे, तर समोरच्यांचं मत उलट आहे, ते पण राजकारणच आहे. बरोबर आहे ना? एक प्रश्न असा आहे की आरक्षणाबद्दल, जसं आपण सुरुवातीला पण म्हणालो की
या सरकारच्या काळामध्ये विविध समूहांचे, विशेषतः मराठा आरक्षणाचा सरकार जो प्रश्न आहे तो गाजला. त्यानंतर धनगर आरक्षणाचा एक प्रश्न आहे. आमच्या फेसबुक पेजवर पण अनेक जण हा प्रश्न विचारतायत की धनगर आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका काय आहे. मुस्लिम आरक्षण मागच्या सरकारनं दिलं होतं, या सरकारच्या काळामध्ये ती गोष्ट झालेली नाहीये. सो हे जे विविध जाती समूह आहेत, मागच्या काही काळामध्ये लिंगायत समाजाने सुद्धा एका विशिष्ट धर्माची मागणी केली होती. महाराष्ट्रामध्ये पण ती मागणी आली होती. आपण बहुजनांमधून आलेल्या अशा नेते आहात आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन करतात. तर हे जे वेगळे वेगळे समूह आहेत त्याचे ज्यांचं आरक्षण राहिलंय त्याबद्दल आपलं म्हणणं काय, विशेषतः धनगर आरक्षणाबद्दल? मराठा आरक्षणाचा खूप मोठा लढा आपल्या राज्यांनी पाहिला. त्याला न्याय देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे आमच्या लेजिस्लेचरनी केला. मागच्या सरकारने काय केलं तर ते त्यांनी म्हणजे केवळ निवडणूक समोर ठेवून ते गुंडाळलं आणि ते टिकलं नाही. आता आम्ही जे वेळ घेतला तो ह्याच्यासाठीच घेतला की हे कुठेतरी टिकावं. मराठा आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्रापुरता मर्यादित विषय असल्यामुळे याला लेजिस्लेटर लेवलला आम्ही हँडल करू शकलो. पण धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आणि त्याला महाराष्ट्र शासनाने सकारात्मक जर अभिप्राय करून किंवा अहवाल करून पाठवलं तर नक्की तिकडे आपल्याला न्याय देता येईल. मला असं वाटतं धनगर समाजाला अनेक वर्ष त्यांची प्रतारणा झालेली आहे आणि जे सरकार अनेक वर्ष 7 दशकं तिथे राहिलेलं आहे त्यांनी यांना शब्द देऊन दिलं नाही. धनगर समाजाने विश्वास गमावून त्यांनी आम्हाला साथ दिली होती हे तथ्य आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे माझं स्वतःचं अत्यंत स्पष्ट मत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येच आपल्या पक्षाने आता आम्ही जो निर्णय घेतला कॅबिनेटनी त्याच्यामुळे धनगर समाजाला चांगला दिलासा मिळेल असा मला विश्वास आहे. आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं आपण म्हणाला तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये धर्मावर आरक्षण देण्यामध्ये कुठल्याही संविधानात लिहिलेलं नाहीये, त्याच्यामध्ये अडचण आहे. पण जसं मुस्लिमांमध्ये पण शेड्यूल कास्ट आणि ओबीसी आहे तर त्यांना आरक्षणामध्ये घेऊन इकॉनॉमिकली बॅकवर्ड हे किती चांगला निर्णय, याच्यावर कोणी बोलतच नाही. मगापासून चौकीदार चाललाय. इथे बसणारे अर्धे लोक मला वाटतं खुश आहेत की इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासला आरक्षण मिळाल्यामुळे. ते लोक कोणत्या जातीचे नसतील तर त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड मिळेल. आमचा प्रश्न तोच होता की मला याच्यामध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड मध्ये कितीतरी मुस्लिम कव्हर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये समाधान. आमचा प्रश्न हाच आहे की एवढे सगळे उत्तम जर निर्णय सरकारने केलेले आहेत केंद्र आणि राज्यातल्या, तर मग चौकीदारवरनं कॅम्पेन करायची गरज काय होती? आमचा चॉईस आहे, त्याच्यावर टीका करणं तुमचा चॉईस आहे. आणि मग त्याच्यावर प्रश्न आम्ही असं का तुम्ही हा निळा रंग का घातला, तुम्ही हिरवं जॅकेट का घातला, तुम्ही कशाचा प्रचार करता हिरवं जॅकेट घालून? नाही त्याचा असं म्हटलं तर काय, सगळे रंग आहेत त्याच्यावर म्हणून तर म्हटले. पण मी घातलं तर तुम्हाला कौतुक वाटेल. त्याच्यावर प्रश्न विचारणं हा आमचा चॉईस आहे, एवढंच फक्त. प्रत्येकाचा चॉईस आहे. पण प्रश्न विचारला ना तरी पण उत्तर काय हवंय? तुम्ही पण माणसंच आहेत ना, तुम्ही पण मतदार आहात, ह्या देशाचं भविष्य, या देशाला चांगलं व्हावं हे विचार करणारे आहात. त्यामुळे तुमच्याही मनात एक विषय तर आहेच आहे की हे चूक आहे हे बरोबर आहे, फक्त तुम्हाला बोलण्याची अडचण नाही. किंवा प्रश्न विचारण्यामध्ये चूक बरोबर अशी भूमिका घेतली तर मग त्या प्रश्नात अर्थ नाही. प्रश्न विचारा ना, मी तर फार चांगली बॅट्समन आहे. हा एक प्रश्न घ्या. बॅट्समन आहे तर आणखी एक प्रश्न, जो बॉल तुम्हाला अनेकदा टाकला गेलेला आहे आणि अनेकांना टाकला गेला, तो म्हणजे घराणेशाहीचा एक प्रश्न असाच आलेला आहे फेसबुकवर की घराणेशाहीबद्दल काय म्हणणं आहे, भाजप ती दिसते आहे. हा प्रश्न मी उत्तर अनेकदा दिला असेल. आत्ताच्या निवडणुकीनिमित्तानं विचारतो की परत भाजपला एवढे सगळं जर छान उत्तम काम केलेलं आहे तर जी घराणी एस्टॅब्लिश्ड आहेत त्या पक्षातनं उमेदवार आयात करायची वेळ काय येते? उदाहरणार्थ सुजय विखे पाटलांचं नगरचं उदाहरण. आता एक बातमी येते आहे की माढ्यामध्ये पण असं काही होऊ शकतं, तिथे एक मोठं घराणं आहे. तर मग अशी एस्टॅब्लिश घराण्यातले उमेदवार भाजपमध्ये आणून परत घराणेशाहीच टिकवण्याचा प्रयत्न भाजप का करत आहे? एस्टॅब्लिश घराण्याचे उमेदवार आमच्या मोदींवर विश्वास ठेवून येत आहेत, हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. मग आपल्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे मुंडे साहेब ज्या प्रकारे एक पायरी चढत वर जाऊन इच्छा नव्हती, मी माझं राजकारण हा वेगळ्या पद्धतीने आले, पण कार्यकर्ते आहेत ना. आता ह्याच्यामध्ये सगळे थोडीच घराणेशाहीचा विषय आहे. घराणेशाही म्हणजे काय? एक पक्ष एका व्यक्तीने चालवायचा आणि एखादा कॉन्स्टिट्यूशनमध्ये एखाद्या परिवाराविषयी खूप रिस्पेक्ट आहे. जसं आता विखे पाटलांच्या प्रवेशाबद्दल जर म्हणालात तर त्यांची 4थी पिढी काम करते आणि त्या लोक त्यांना वारंवार निवडून देत आहेत. म्हणजे आता हे लोकशाहीचा भाग झाला ना. म्हणून त्यांना आवड असणारे जे नेते आहेत किंवा ज्यांना बाय पब्लिक डिमांड जे काम करतायत त्याच्यात काय वाईट आहे? घरामध्ये राजकारण बघून बघून त्यांना ते आवडायला लागलं आणि त्याच्यामध्ये समाजाच्या कामासाठी त्यांना यावं वाटलं तर त्याच्यात काही चूक नाही आहे. सुजय एक सर्जन आहे, एवढा चांगला एज्युकेटेड माणूस राजकारणात आला तर आपण स्वागतच केलं पाहिजे. एकेकाळी तुमची पिढी राजकारणामध्ये आली त्यावेळेस हा चर्चा झाली. यावेळेस सुजय विखे आहेत, पार्थ पवार आहेत, आणखी
माझी बहीण आहे. तुमची बहीण आहे, बरोबर. तुमचे भाऊ सुद्धा आहेत, थोड्या वेळाने ते पण येणार तर ते आहेत. घराणेशाहीवर खूप बोलतात, पण ते तिकडे पार्थ आणि रोहितचा विषय भडभडून प्रचार करतात. विचारतो ना, अजून एक तासाभरानेच त्यांचं पण सेशन आहे, त्यांनाही हा प्रश्न विचारतो. पण मी घराणेशाहीच्या विरोधात बोलत नाही, कारण माझं असं म्हणणं आहे, लादलेली घराणेशाही चूक आहे. आवडीने लोकांना मधून येणारी उमेदवारी असेल तर त्याचं स्वागत करण्यास काही हरकत नाही. आपण नवीन पिढी आली आहे आणि एखाद्या पक्षाने एखादी भूमिका 1950 साली घेतली असेल तर ती 2019 मध्ये बदलू शकते ना. ह्यालाच तर म्हणजे इट्स अ प्रोसेस. माणसाचे आजूबाजूचं भौगोलिक, आर्थिक, सामाजिक स्थिती जेव्हा बदलत जाते तेव्हा माणसाचे विचारही बदलत चालले पाहिजे. आपले कपडे बदलले, आपली ड्रेसिंग स्टाईल बदलली. मी जर 1980 सालची लीडर असते तर मी कदाचित वेगळ्या पद्धतीने इथे बसले असते. आज मी आय एम लाईक एनी ऑफ यू. सो म्हणजे घराणेशाहीतनं म्हणजे काम करत करत पुढची पिढी येत असेल तर त्यांना सहज accept लोकांनी केलं ऍक्सेप्ट केलं तर वाय नॉट. जावं. अच्छा, चालेल. हे बदल या निवडणुकीमध्ये कितपत. हां, एक प्रश्न आपण शेवटचा घेऊयात, त्यांना विचारायचा होता. माझा एक प्रश्न आहे की 2014ची ज्यावेळेस लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे फक्त विकासाचा मुद्दा प्रचारामध्ये मांडत होते. रोजगार असेल, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा विषय असेल, दीडपट हमी भावाचा विषय असेल, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा विषय असेल, असे ते एकामागून एक विकासाशी संबंधित विषय सगळे मांडत होते. परंतु आपण जर आता 2019ची निवडणूक बघितली तर सर्व भाजप आता हा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे देशात जर आपण जागांचा विचार केला तर. आणि आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून असं प्रतीका फक्त पुढे येत आहे. म्हणजे मै भी चौकीदार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर ती 2014ला जो मुद्दे मांडत होते विकासाचे ते कुठेही न दिसता आता फक्त काही असे प्रतिकात्मक हाऊ इज द जोश आणि मै भी चौकीदार असे केवळ स्लोगन्स येत आहे. म्हणजे भाजप हा माझ्या दृष्टीने चिंतेचा हा विषय आहे. कारण त्यांचा भाजप हा मोठा विकासाचा- विषय. तुम्ही तुमच्या व्यासपीठावर असं काही मांडण्याची तुम्हाला संधी आहे का की हो असं ग्राउंडवर ऐकलं आपण जातं प्रत्येकांमध्ये का अडकलो? मी उत्तर देते त्याचं. मोदीजींची कामं आहेत ना ती एका हॅशटॅगमध्ये बसणार नाही आहेत. मी त्यांनी हा विचार केला की या देशाच्या कानाकोपऱ्यात अजून वीज नाही पोचली 70 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य जाणून. मग त्यांनी सौभाग्यासारखी योजना आणली. अजूनही चुलीसमोर बसून महिला स्वयंपाक करतायत म्हणून उज्ज्वलासारखी योजना आणली. स्वच्छता अभियान आणलं. मी जेव्हा मंत्री झाले ग्रामीण विकास तेव्हा 18% लोकांकडे शौचालय होते बीड जिल्ह्यामध्ये. आज बेसलाईन सर्वेचे जे आकडे आहेत त्याप्रमाणे 100% लोकांकडे शौचालय झाले. मी प्रचाराला जायचे. मी आज सांगते स्पष्टपणे, सगळं राज्य बघतंय की अक्षरशः आम्ही सकाळी जायचो तर गावामध्ये जाताना दोन्ही बाजूला लोक शौचाला बसलेले असायचे आणि महिला बिचारे डोक्यावर पदर घेऊन. हे मी चित्र बघितलेलं आहे. आज मी जाते तर मला 99 वेळा असं चित्र दिसत नाही. एखाद्या वेळा काही पाणी नाही गावात वगैरे असे काही असेल तर दिसतं. तर हे बदलच आहेत ना आणि हे बदल त्यांनी केलेले आहेत. आताच्या महत्त्वाचा राज्याचा नाही, देशाचा नाही, मोदींचा आणि माझा आणि तुमचा सर्वांचा विषय की या देशाच्या सुरक्षेचं काय, या देशामध्ये राहून या देशाची सुरक्षा हाताळणं किंवा आमच्या देशातल्या लोकांना नाहक मारणं हे आम्ही सहन करणार नाही. हे आपल्याला जोरात ओरडून जगात सांगण्याची आवश्यकता आहे, जे आधीच्या सरकारने केलं नाही आणि आपण केलं आणि आपण करणार. आणि आपल्या देशाच्या सीमा ह्या सुरक्षित करून आपल्या देशाला आपल्याला अडवण्यासाठी आपण कुठे पोहोचलोय, आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या बाजूचा देश आणि आपल्या देशामध्ये आपण किती पुढे गेलो आहोत. कारण आपण सहिष्णू विचाराने पुढे जातोय आणि त्याच्यामुळे आपण आपल्या देशाची सुरक्षा हाच विषय आत्ताच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि ते कोणी हाताळू शकत नाही. सैनिकांवर मोठे 3 हल्ले झाले, अत्यंत मोठे 3 हल्ले झाले काश्मीरमध्ये. याची जबाबदारी कोणाची आहे? आपण ज्यावेळेस युद्ध आणि याची भाषा करतो पण आपल्या देशात येऊन अत्यंत मोठे 3 हल्ले झालेले. आत्ताचा पण पुलवामाचा आपण हल्ला बघितला. ते बॉर्डरवर हल्ले झाले, इथे तर आपल्या हॉटेलमध्ये आतमध्ये झालेले आहे. इन्फिल्ट्रेशन वाढलेलं आहे. आता हल्ला झाला असेल पण 5 वर्षात राष्ट्रीय सुरक्षेसाठी सरकारने काय केलं याचे सुद्धा प्रश्न आता विचारले जातील. त्याबद्दल काय? त्या प्रश्नांची उत्तरं हीच आहेत की याच्यामध्ये आता आम्ही दरवेळी सहिष्णू भूमिका घेतली, आता हे चालणार नाही. दरवेळी आमच्या देशामध्ये अशा प्रकारच्या अटॅक्स हे आमच्या लोकांनी आता सहन करायचं नाही असं ठरवलं. कारण शेवटी या देशातल्या लोकशाहीचं पण एक प्रेशर असतं आपल्या डिसिजनवर. हे दुर्दैव आपल्या देशाचं, हे आपल्या डिसिजनवर प्रेशर असतं. ते प्रेशर मोदी सरकारने घेतलेलं नाही. मोदी सरकार आपल्या शत्रू देशच म्हणावं लागेल जी परिस्थिती निर्माण झाली त्यांचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही हे लोकांना वाटतं आणि त्यामुळे आम्हालाही वाटतं आणि आम्हाला त्याच्यावर बोलावं वाटतं. ठीक. निवडणुकीचं जे घोडा मैदान आहे ते जवळ आहे तेव्हा
हे सगळे प्रश्न ग्राउंडवर प्रतिकात्मक मुद्दे जे आहेत, जे कॅम्पेन आहेत, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं धरलं जाईल की सहिष्णू असहिष्णू शब्द हा या सरकारच्या सुरुवातीच्या काळात बराचसा गाजला होता. तर त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या येतील. घोडा मैदान जवळ आहे. पंकजा, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्याशी सगळ्या गोष्टींबद्दल बोललात. आणि आपण हेही पाहूयात की या निवडणुकीत काय होईल आणि पंकजा मुंडेंचं हा विषप्रशासनाचा काल जो आहे तो किती लवकर संपेल. ते आपण सगळेजण राजकारण बघतच राहूयात जे काय होत आहे ते. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. BBC मराठीच्या आणि काही सगळ्या पक्ष रडारवरनं गायब होतील तर माझा विषप्राशनाचा काळ संपून जाईल. तुम्हाला शुभेच्छा द्या. थँक्यू सो मच.